आणि त्या बातम्या बघणार आहोत सविस्तर। खरं तर मातृभूमीची सेवा सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात मोठी सेवा समजली जाते। 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ल्यात झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना 13 पोलीस आपले शहीद झाले। त्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचाही समावेश। पण मालेगाव बॉम्बस्फोटातील तपासावरनं आता प्रज्ञा ठाकूरनं करकरेंबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच चिडेल असं वक्तव्य केलंय। संतापानंतर प्रज्ञानं वक्तव्य तर मागे घेतलं, पण सवाल हा आहे की भाजप त्यांची उमेदवारी रद्द करणार का? पाहूया त्या संदर्भातला टीव्ही 9चा स्पेशल रिपोर्ट। शाप दिला म्हणून करकरेंचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश। आपको विश्वास करने में थोड़ी तकलीफ होगी, देर लगेगी, लेकिन मैंने कहा तेरा सर्वनाश होगा। प्रज्ञा ठाकूर कडून जाहीरपणे शहीदांचा अपमान। दहशतवाद्यांची तुलना भगवान श्रीकृष्णाशी करणारी साध्वी कशी? भगवान जब हमारा द्वापर युग था, जब कंस हुआ तो उसका अंत करवाने के लिए पुनः संत आए, जिनको कंस ने जेलों में ठूंस रखा था। ऐसे संतों का, ऐसे सन्यासियों का शाप लगा और वो शाप उसको अंत तक ले गए और भगवान कृष्ण ने उसका अंत किया। मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? मोदी जवानांच्या नावानं मतं मागताय आणि भाजपच्या उमेदवार व मालेगाव बॉम्बस्फोटाचे आरोपी मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरेंचा अपमान करते। सुरक्षा आयोग के सदस्य को उन्होंने हेमंत करकरे को बुलाया, कहा कि जब सबूत नहीं है तुम्हारे पास तो साध्वी जी को छोड़ दो। सबूत नहीं है तो इनको रखना गलत है, गैर कानूनी है। वो व्यक्ति कहता है मैं कुछ भी करूंगा, मैं सबूत लेकर के आऊंगा, कुछ भी करूंगा, बनाऊंगा, करूंगा, इधर से लाऊंगा, उधर से लाऊंगा, लेकिन मैं साध्वी को नहीं छोड़ूंगा। मुझे पूछा, तमाम सारे प्रश्न करता था, क्यों ऐसा क्यों हुआ, वैसा क्यों हुआ? मैंने कहा मुझे क्या पता, भगवान जाने। तो क्या ये सब जानने के लिए मुझे भगवान के पास जाना पड़ेगा? मैंने कहा बिल्कुल, अगर आपको आवश्यकता है तो आप अवश्य जाइए। आपको विश्वास करने में थोड़ी तकलीफ होगी, देर लगेगी, लेकिन मैंने कहा तेरा सर्वनाश होगा। भगवान जब हमारा द्वापर युग था, जब कंस हुआ तो उसका अंत करवाने के लिए पुनः संत आए, जिनको कंस ने जेलों में ठूंस रखा था। ऐसे संतों का, ऐसे सन्यासियों का शाप लगा और वो शाप उसको अंत तक ले गए और भगवान कृष्ण ने उसका अंत किया। 2008 में ये सब षड्यंत्र देश के विरुद्ध रचा गया, सन्यासियों को अंदर डाला गया, निरपराध अंदर डाला गया। उस दिन मैंने कहा इस शासन का अंत हो जाएगा, सर्वनाश हो जाएगा, और आज वो प्रत्यक्ष उदाहरण आपके सामने है। ऐकलं, या प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्यानं तळपायातली आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही। जामिनावर सुटून बाहेर काय आली? देशाची सुरक्षा करताना वीरमरण आलेल्यांना अपमानित करत सुटली। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात 174 जणांचा मृत्यू झाला। यात हेमंत करकरेंसह 13 पोलीस अधिकारी शहीद झाले। मृतांमध्ये 28 परदेशी नागरिकांचाही समावेश होता, तर 300हून अधिक जण जखमी झाले होते। प्रज्ञा ठाकुर ने आज देशद्रोही करार दे डाला। भाजपा नेताओं की देश के शहीदों के प्रति घृणा, घिनौनी सोच व बदजुबानी अब सब हदें पार कर गई, जब उन्होंने शहीद हेमंत करकरे जी को रावण और राक्षस की संज्ञा दे डाली। आज जे काही करकरे साहेबांबद्दल प्रज्ञासिंग ठाकूर बोलली, जी अतिरेकी देशविरोधी कारवायांमध्ये सामील होती, असा आजही तिच्यावर आरोप आहे। देशविरोधी कारवाया UAPA ती सरळ सरळ करकरे साहेबांबद्दल अपशब्द बोलते। आजच्या या दिवशी आहे की मोदी साहेबांचं मत काय आता या विधानाबद्दल? ठाकूरनी जे काही वक्तव्य केलं त्यांचा त्यांनी अनुभव मांडलेला आहे आणि साधू संतांचा अशा प्रकारे जे काही टीव्ही आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण ऐकतो आणि वाचतोय
अशा प्रकारचं कृत्य कोणीही कोणाबरोबर करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि एखाद्या महिलेवरती आणि तेही संन्यासिनीवरती अशा प्रकारे जर झालं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेली प्रज्ञा ठाकूर भोपाळमधून भाजपची उमेदवार आहे. भाजपचं तिकीट मिळाल्यानं कदाचित तिला ताकद वाढल्यासारखं वाटत असेल आणि त्यामुळेच आता सवालही अनेक आहे. देशभक्ती शिकवणारी भाजपा प्रज्ञाची उमेदवारी रद्द करणार का? मुंबईवर हल्ला करणारे कसाब सारखे दहशतवादी श्रीकृष्ण कसे वाटतात? शाप देऊन मृत्यूचा दावा करणारी प्रज्ञा ठाकूर स्वतःला काय समजते? भगवे कपडे घालून कोणी साध्वी होत नाही. साध्वी बनण्यासाठी तेवढीच मर्यादा लागते, तेवढी सहनशीलता लागते आणि तेवढंच देशप्रेमही लागतं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. दरम्यान मोठ्या संतापानंतर आता प्रज्ञा ठाकूर हिनं वक्तव्य मागे घेत माफी मागितली आहे. काय म्हणाली प्रज्ञा ठाकूर पाहूयात. क्योंकि हम दुश्मन देश के दुश्मनों के मनोबल नहीं बढ़ा सकते. ये हमारे घर की बात है, ये हमारे व्यक्तिगत पीड़ा थी, वो मैंने बोली थी. और हमें ऐसा लगा कि हमारे दुश्मन देश खुश हो रहे हैं, देश के दुश्मन और बाकी के सब दुश्मन खुश हो रहे हैं, इसलिए मैंने कहा ये मेरे घर की बात है. घर में अगर किसी प्रकार की पीड़ा होती है तो हम अपने घर में निपट लेते हैं, पर अगर बाहर कोई दुश्मन हमारे खुश हो रहे हैं तो मैं बिल्कुल अपना बयान वापस लेती हूँ और क्षमा भी चाहती हूँ कि हमारे बयान से कभी भी हमारे दुश्मन, देश के दुश्मन खुश न हो पाए. आप एक शहीद का अपमान करने बिल्कुल 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 मानती हूँ. सुनिए, जो पीड़ा मेरी है वो तो नहीं वापस हो सकती, परंतु देश के दुश्मन देश की हमारे देश के जो दुश्मन देश हैं, आतंकवादी जो हैं, उनकी गोलियों से हमारे ऑफिसर का देहावसान हुआ है, इसलिए वो निश्चित रूप से शहीद हैं. प्रज्ञा ठाकूरनं शहीद करकरेंबद्दल अपशब्द काढले, पण या दोघांमध्ये किती अंतर आहे जाणून घेऊयात. शहीद करकरे आणि प्रज्ञा ठाकूरांबद्दल जाणून घेऊयात. शहीद करकरे यांचा जन्म 12 डिसेंबर 1954, तर 2 एप्रिल 1988 प्रज्ञा ठाकूरचा जन्म. शिक्षण झालेल्या नागपुरातनं इंजिनिअरिंग. 1982 मध्ये IPS अधिकारी झाले शहीद करकरे. तर प्रज्ञा ठाकूर पदवीपर्यंत शिक्षण, काम रॉ साठी, तसंच ऑस्ट्रेलियात 7 वर्ष मुंबई ATS प्रमुख म्हणून देखील काम केलं. तर संघ, ABVP आणि अभिनव भारत संघटनेसाठी काम केलं प्रज्ञा ठाकूरनं. शहीद करकरे ओळख अशोक चक्रानं सन्मान, तर मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून प्रज्ञा ठाकूरची ओळख. प्रज्ञा ठाकूर ही भोपाळमधनं तिला भाजपनं उमेदवारी दिली आणि त्यानंतर अचानक चर्चेत आली. पण ती पहिल्यांदाच काही अशी चर्चेत आलेली नाहीये. 2008च्या घटनेनंतर ती चर्चेत आली होती. सध्या तिला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी जामीन मिळाला असला तरी खटला हा थांबलेला नाहीये. नेमकं मालेगावात काय घडलं होतं बघा या खास रिपोर्टमधनं. आपको विश्वास करने में थोड़ी तकलीफ होगी, देर लगेगी, लेकिन मैंने कहा तेरा सर्वनाश होगा. प्रज्ञा ठाकूरला भोपाळमधून उमेदवारी काय मिळाली? काही तासातच मालेगाव बॉम्बस्फोटातील तपासावरून करकरेंविरोधात गरळ ओकली. 29 सप्टेंबर 2008, वेळ रात्री 9:35. याच दिवशी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला. एका मशिदीजवळ दुचाकीमध्ये हा स्फोट झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला तर 101 जण जखमी झाले. NIAच्या अहवालानुसार दुचाकीची नोंदणी प्रज्ञा ठाकूरच्या नावावर होती. तत्कालीन ATS प्रमुख हेमंत करकरेंच्या नेतृत्वात चौकशी झाली. दुचाकीचे संबंध सुरत आणि प्रज्ञा ठाकूर यांच्या सोबत असल्याचं लक्षात आलं होतं. प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहितसह 11 जणांना अटक झाली. ATSच्या नंतर NIAनं चौकशी केली. NIAच्या चार्जशीटमध्ये प्रज्ञाचं नाव होतं. मात्र 2016 मध्ये NIAनं अंतिम अहवाल सादर केला. त्यात 10 आरोपींची नावं होती. प्रज्ञा ठाकूरला दोषमुक्त ठरवत मोक्का हटवण्यात आला. करकरेंनी केलेली कारवाई सुसंगत नव्हती असं NIAच्या चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं. यानंतर एप्रिल 2017 मध्ये प्रज्ञा ठाकूरला कोर्टातून जामीन मिळाला. हे भाजप गुजरातमध्ये हारतंय हे स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. कुठेतरी या प्रकारे कानाखाली पोरं पाठवून एखादा बातमी करायची
याच्यातून स्पष्ट दिसू लागलेलं आहे की गुजरातमध्ये जे रिपोर्ट येत आहे 26 मध्ये जवळपास 12 जागेवर काँग्रेस जिंकते, कुठेतरी बातमी करण्यासाठी हा सगळं ते घडवून आणत आहे. आणि कितीही त्यांनी या प्रकारची घटना घडवून आणली, लोक भाजपला स्वीकारणार नाही. भाजप हरते हे दिसू लागलेलं आहे. कोर्टानं प्रज्ञा ठाकूरला जामीन दिला असला तरी अजूनही ती दोषमुक्त झालेली नाही. एनआयए कोर्टानं आदेशात म्हटलंय की प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यावर अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंटेशन ऍक्ट UAPA अंतर्गत खटला सुरूच राहील. प्रज्ञा आणि पुरोहित यांच्यासह 7 जणांच्या विरोधात आजही UAPAच्या कलम 16 आणि 18 IPCच्या कलम 120B गुन्ह्याचा कट, 302 खून, 307 खुनाचा प्रयत्न आणि कलम 326 अंतर्गत खटला सुरू आहे. म्हणजेच सध्या तरी प्रज्ञा ठाकूर निर्दोष सुटलेली नाही आणि ते निर्दोषत्व तर कोर्टातच सिद्ध करावं लागेल. तोपर्यंत ती भाजपकडून राजकारणात नशीब आजमावतीये. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.